हॅलो डिअर फ्रेंड्स, आपणा सर्वांचं स्वागत आहे लर्न विथ तुषार या चॅनलमध्ये. बेसिकचं आपलं लेक्चर झालेलं आहे. याच्यानंतर आपण पाहणार आहोत ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय. ओके, म्हणजे याच्यामध्ये ट्रान्स्क्रिप्शन आहे, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन आहे आणि ट्रान्सलोकेशन आहे. या तिन्हीवरती आपल्याला एक एक मार्कला डेफिनेशन विचारलेली बघायला मिळते. मग बघा की ट्रान्स्क्रिप्शन म्हणजे काय. ट्रान्स्क्रिप्शन कशाला म्हणायचं? The process of synthesis of RNA कशाला म्हणायचं? The process of synthesis of RNA from DNA is called as transcription. कशाला म्हणणार आहे आपण ट्रान्सक्रिप्शन? जर RNA तयार होत असेल कुणापासून? DNA पासून, तर त्याला आपण काय बोलणार आहोत? ट्रान्सक्रिप्शन. मग कोणता RNA तयार होतो याच्यामध्ये? तर mRNA तयार होतो, ज्यालाच आपण काय बोलतो? मेसेंजर RNA. ओके, ही डेफिनेशन आपल्याला 1 मार्कला विचारली जाते. मग बघा, दिस प्रोटीन्स आर सिंथेसाइज्ड बाय DNA थ्रू द RNA. दिस इज कॉल्ड ॲज सेंट्रल डॉग्मा. मग आता सेंट्रल डॉग्माची काय प्रोसेस आहे किंवा काय कन्सेप्ट आहे सेंट्रल डॉग्मा, हा आपल्याला थोडक्यात बघायचा आहे. बघा, जर समजा DNA पासून जर DNAच तयार होत असेल, ओके, DNA पासून जर DNAच तयार होत असेल तर त्याला काय बोलतो आपण? रेप्लिकेशन, किंवा त्यालाच आपण बोलणार आहोत डुप्लिकेशन. आणि DNA पासून जर RNA तयार झाला, जे की आपण आत्ताच पाहिलं की mRNA तयार होतो, त्याच प्रोसेसला आपण काय बोलणार आहोत? ट्रान्सक्रिप्शन. ओके, आणि जर RNA पासून DNA तयार होत असेल तर आपण त्याला बोलणार आहोत रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. ह्या गोष्टी आपल्याला खूप लक्षामध्ये ठेवायच्या आहेत. आणि जर RNA पासून प्रोटीन तयार होत असेल तर त्या प्रोसेसला आपण बोलणार आहोत ट्रान्सलेशन. ओके, हे जे सगळे प्रोसेस आहे यालाच आपण काय बोलतो? सेंट्रल डॉग्मा. मग सेंट्रल डॉग्मा म्हणायचं कशाला? जर बघा, आपल्याला माहिती आहे की DNA पासून DNA तयार होतो, त्या प्रोसेसला आपण बोलणार रेप्लिकेशन किंवा डुप्लिकेशन. आणि DNA पासून जर RNA तयार होत असेल तर आपण त्याला बोलणार ट्रान्सक्रिप्शन. आणि जर RNA पासून पुन्हा रिपीट DNA तयार होत असेल तर त्याला आपण बोलणार आहे रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन. आणि RNA पासून जर प्रोटीन तयार होणार असेल त्या प्रोसेसला आपण बोलतो ट्रान्सलेशन. आणि ओव्हरऑल ही जी प्रोसेस आहे तर या प्रोसेसला आपण काय बोलणार आहोत? सेंट्रल डॉग्मा. लक्षात आलं असेल तुमच्या. ओके, mRNA इज प्रोड्युस्ड ॲज पर दी सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाइड्स ऑन DNA. मग जो mRNA आहे तो कसा तयार होणार आहे? की जे DNA वरती सिक्वेन्स असणार आहे. कुणाचा सिक्वेन्स असणार आहे? न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स जो DNA वरती असणार आहे त्याप्रमाणे आपल्याला mRNA तयार झालेला बघायला मिळतो. ओनली वन ऑफ द 2 स्ट्रँड्स ऑफ द DNA इज युज्ड इन दिस प्रोसेस. आपल्याला माहिती आहे की 2 स्ट्रँड असतात. एकाला आपण टेम्पलेट स्ट्रँड बोलतो किंवा कोडिंग स्ट्रँड बोलतो, आणि दुसरा जो असतो त्याला आपण नॉन कोडिंग स्ट्रँड बोलतो. मग याच्यातला आपण एकच यूज करणार आहे काय तयार करण्यासाठी? mRNA आपल्याला तयार करण्यासाठी आपण एकच स्ट्रँड त्या ठिकाणी DNAचा यूज करणार आहोत. The sequence of nucleotides in mRNA being produced is always complementary to the DNA strand used for synthesis. मग आपल्याला माहिती आहे की DNAचा एक जो स्ट्रँड असणार आहे ज्याच्यामध्ये आपण काय करणार आहे? mRNA तयार करण्यासाठी आपल्याला DNAचा जो स्ट्रँड असणार आहे तो कॉम्प्लिमेंटरी नेहमी असणार आहे. मग आपल्याला माहिती आहे जर युरॅसिलच्या ऐवजी थायमिनच्या ऐवजी आपण युरॅसिल वापरणार आहोत. कशामध्ये? RNA मध्ये. जसं आपण DNA मध्ये बघतो ATGC हे न्यूक्लियोटाइड्स असतात. जर आपण RNAचा विचार केला तर त्याच्यामध्ये AUGC हे न्यूक्लियोटाइड त्या ठिकाणी असलेले आपल्याला बघायला मिळतात. ओके, मग आपल्याला ट्रान्सक्रिप्शन ही एकदम थोडक्यामध्ये बघायचे. बघा, मग आपल्याला माहिती आहे की ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच काय? की DNA पासून RNA तयार होणार आहे. कोणता? तर mRNA. आणि त्याच प्रोसेसला आपण काय बोलणार आहोत? ट्रान्सक्रिप्शन. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण तर हा आपल्याला डबल स्टँडर्ड असलेला बघायला मिळतो जो DNA आहे तो. मग याच्यामध्ये एका एन्झाईमचा यूज केला जातो ज्याचं नाव आहे RNA पॉलिमरेज. मग RNA पॉलिमरेज काय करतो? तर DNAला स्प्लिस करतो किंवा स्प्लिट करतो आपण म्हणूया, कट करतो. आणि जे कॉइल्ड स्ट्रक्चर आहे ते आपल्याला सिंपल लॅडर लाईक स्ट्रक्चर बघायला मिळतं तयार झालेलं. त्याच्यामध्ये 2 स्ट्रँड तयार होतात.
एकाला आपण बोलतो कोडिंग स्ट्रँड आणि दुसऱ्याला आपण बोलतो नॉन कोडिंग स्ट्रँड. मग आपल्याला माहिती आहे की एकतर टेम्पलेट स्ट्रँड की आपण जो यूज करणार आहोत काय तयार करायला, mRNA तयार करण्यासाठी, एकतर त्याला आपण टेम्पलेट स्ट्रँड बोलणार किंवा पॅरेंट स्ट्रँड बोलणार. मग जर आपण पाहिलं mRNA इज रिलीज फ्रॉम DNA अँड लिव्ह द न्यूक्लियस. DNA पासून mRNA तयार होणार आहे आणि तो न्यूक्लियस मधून बाहेर येणार आहे. मग mRNA कुठं जाणार आहे, रायबोझोमकडे. कशासाठी, प्रोटीन सिंथेसिस करण्यासाठी. ओके. मग आपल्याला माहिती आहे mRNA तयार होतो न्यूक्लियसमध्ये. एन्झाईमचा यूज कोणत्या केला जातो, mRNA किंवा आपण म्हणू शकतो RNA पॉलिमरेज. मग जो प्रोडक्ट तयार होणार आहे याच्यामधून तो आहे mRNA. ही ओव्हरऑल जी प्रोसेस आहे याला आपण काय बोलणार आहे, ट्रान्सक्रिप्शन. ओके. नेक्स्ट, with the help of RNA, the genes present in the form of DNA participate in the functioning of the cell. मग आपल्याला माहिती आहे की जीन्स काय करतात की प्रत्येक बॉडीचं फंक्शन कंट्रोल करायचं काम हे जीन करत असतात. मग वेगवेगळ्या आपला स्किनचा कलर असेल, देन स्किन हेअर कलर असेल, वेगवेगळे जे बॉडीमध्ये कॅरेक्टर आहेत ते सगळं कंट्रोल करायचं काम हे जीन्स करत असतात. देअर बाय कंट्रोल द स्ट्रक्चर अँड फंक्शनिंग ऑफ द बॉडी. मग आपल्याला माहिती आहे की एखादं बॉडीमधलं स्ट्रक्चर असेल किंवा फंक्शन असेल हेही कंट्रोल करायचं काम ते करतात. इन्फॉर्मेशन अबाउट प्रोटीन सिंथेसिस इज स्टोर्ड इन DNA. मग प्रोटीन तयार करायचे ही इन्फॉर्मेशन कुठं स्टोअर केलेली असते, DNA मध्ये स्टोअर केलेली असते. सिंथेसिस ऑफ ॲप्रोप्रिएट प्रोटीन्स ॲज पर द रिक्वायरमेंट इज नेसेसरी फॉर द बॉडी. जर आपण विचार केला आपल्या स्किनसाठी असेल, मग केरॅटिन आहे, त्याच्यानंतर मेलॅनिन आहे स्किनसाठी, हेअरसाठी आहे, बोनसाठी वेगवेगळं प्रोटीन लागणार आहे, ब्लडसाठी हिमोग्लोबिन. असे जशी बॉडीची रिक्वायरमेंट असेल तशा प्रकारचं आपल्याला त्या ठिकाणी प्रोटीन तयार करणं गरजेचं असतं. द mRNA फॉर्म कुठं होतो, न्यूक्लियसमध्ये. आणि कुठे येतो पुन्हा तो, सायटोप्लाझम मध्ये. इट ब्रिंग्स द मेसेज, कशाच्या फॉर्म मध्ये आणतो तो, कोडेड फॉर्म मध्ये. कुणाकडून, DNA कडून. ओके. द मेसेज कंटेन्स द कोड्स फॉर अमायनो ऍसिड. मग हा जो मेसेज आहे तो कशाच्या फॉर्म मध्ये येणार आहे, कोडेडच्या. आणि आपल्याला त्याच्यापासून काय बनवायचे आहेत, अमायनो ऍसिड. जर आपण विचार केला अमायनो ऍसिड बनणार कसे, तर त्याच्यासाठी बघा काही कोड असणार आहे. द कोड फॉर इच अमायनो ऍसिड कन्सिस्ट ऑफ 3 न्यूक्लिओटाइड. इट इज कॉल्ड ॲज ट्रिपलेट कोडॉन. 3 जर आपण विचार केला बघा, AUG, 3 त्या ठिकाणी आपल्याला काय लागणार आहेत, न्यूक्लिओटाइड लागणार आहेत. आणि यालाच आपण काय बोलणार आहोत, ट्रिपलेट कोडॉन. मग बघा एक शास्त्रज्ञ आहे कोणता, डॉक्टर हरगोविंद खुराना. मग हे काय बोलतात डॉक्टर हरगोविंद खुराना कि हमको 3 लेटर दे दो, हमको 3 लेटर दे दो और क्या लेके जाओ, अमाइनो एसिड लेके जाओ. 3 लेटर मतलब क्या, AUG होगा या कोई भी लेटर होगा, लेकिन उसको हम क्या कहेंगे, ट्रिपलेट कोडॉन. अगर हमने 3 लेटर नहीं दिए तो खुराना साहब हमको क्या नहीं देंगे, अमीनो एसिड नहीं देंगे और बाद में प्रोटीन नहीं बनेगा. तो शॉर्ट में इसको ध्यान में रखने के लिए देखो क्या हम कह सकते हैं, जैसे कि खुराना, डॉक्टर हरगोविंद खुराना 3 लेटर मांगते हैं और हमको क्या देते हैं, अमीनो एसिड. ऐसे हम शॉर्ट ट्रिक से इसको याद रख सकते हैं. तो इसको डिस्कवर किया डॉक्टर हरगोविंद खुराना ने, जो कि इंडिया से बिलोंग करते थे. इनका कंट्रीब्यूशन भी है कहाँ, डिस्कवरी ऑफ ट्रिपलेट कोडॉन. फॉर हाउ मेनी अमाइनो एसिड, 20 अमाइनो एसिड. जर आपण विचार केला एखादं प्रोटीन तयार करायचं असेल, प्रोटीन तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी किती अमाइनो ऍसिड लागतात, 20 अमाइनो ऍसिड लागतात. जनरली 21वा अमाइनो ऍसिड पण डिस्कवर झालेला आहे. पण जर आपण विचार केला प्रॉपर जर प्रोटीन तयार करायचं असेल तर त्याच्यासाठी किती अमाइनो ऍसिड लागतात, तर 20 अमाइनो ऍसिड लागतात. आणि यांना कोणता पुरस्कार देण्यात आला होता, नोबेल प्राइज इन 1968. ओके. नेक्स्ट बघा, इच mRNA इज मेड अप ऑफ थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन. जे ट्रिपलेट कोडॉन आहेत ते कशापासून बनलेले, थाउजंड्स. जो mRNA आहे तो थाउजंड्स ऑफ ट्रिपलेट कोडॉन पासून बनलेला आहे. खूप त्याच्यामध्ये असे न्यूक्लियोटाइडचा सिक्वेन्स आहे, हजारो आपल्याला ट्रिपलेट कोडॉन असलेले बघायला मिळतात. ॲज पर द मेसेज ऑन mRNA, अमायनो ऍसिड्स आर सप्लाइड बाय द tRNA. मग mRNA वरती मेसेज कोणत्या प्रकारचा आहे त्यानुसार काय करणार आहे tRNA, त्या ठिकाणी त्याला अमायनो ऍसिड आपल्याला सप्लाय केलेलं बघायला मिळतं. फॉर दिस पर्पज tRNA हॅज अँटीकोडॉन हॅव्हिंग कॉम्प्लिमेंटरी सिक्वेन्स टू दी कोडॉन ऑन mRNA. मग जर आपण विचार केला mRNAचा, जर आपण विचार केला बघा त्याच्यावरती आपण जर
ट्रिपलेट कोडॉन बघितले तर tRNA काय करतो, त्याला अँटीकोडॉन काय करणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे. आणि ही जी प्रोसेस आहे यालाच आपण काय बोलतो, ट्रान्सलेशन. ओके, खूप सोपी डेफिनेशन आहे. ह्या ट्रान्सलेशनची सुद्धा डेफिनेशन आपल्याला 1 मार्कला विचारलेली बघायला मिळते. The amino acid brought in by tRNA are bonded together by peptide bond with the help of rRNA. मग काय की जे अमायनो ऍसिड तयार कर, मग याच्यापासून एक अमायनो ऍसिड तयार होणार, पुढे ट्रिपलेट कोडॉन जाणार, त्याच्यापासून एक अमायनो ऍसिड, आणि यांच्यामधला जो बॉन्ड असणार आहे त्याला आपण काय बोलणार आहे, पेप्टाइड बॉन्ड त्या ठिकाणी आपण बोलणार आहे. ओके, आणि मग फायनली आपल्याला जे प्रोटीनचं स्ट्रक्चर आहे ते 3D स्ट्रक्चर किंवा कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर तयार झालेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. नेक्स्ट आहे बघा ट्रान्सलोकेशन. नावामध्येच आहे ट्रान्सलोकेशन. काय करतं बघा, जो रायबोझोम आहे तो mRNA वरती बसतो आणि ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने एक एक अमायनो ऍसिड बनवत जातो. जसं जसं एक अमायनो ऍसिड बनवलं जाणार त्याच्यामध्ये पेप्टाइड बॉन्ड तयार होणार आणि फायनली प्रोटीन बनून ते बाहेर पडणार. पण जी मुवमेंट होणार आहे रायबोझोमची mRNAच्या वन एंड टू दी अनादर एंड एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने, त्याला आपण काय बोलणार आहोत, ट्रान्सलोकेशन. ओके, बघा डेफिनेशन काय, याची डेफिनेशन आपल्याला 1 मार्कला बोर्ड एक्झामला किंवा कोणत्याही सेमिस्टर एक्झाम आणि युनिट टेस्टला विचारलेली बघायला मिळते. द रायबोझोम कीप्स मुव्हिंग ऑन फ्रॉम वन एंड ऑफ mRNA टू दी अदर एंड बाय दी डिस्टन्स ऑफ वन ट्रिपलेट कोडॉन. एका ट्रिपलेट कोडॉनच्या डिस्टन्सने ते मूव्ह करत राहतात. कशासाठी, अमायनो ऍसिड बनवण्यासाठी. सच मेनी चेन्स कम टुगेदर टू फॉर्म अ कॉम्प्लेक्स प्रोटीन. आणि मग आपल्याला फायनली कॉम्प्लेक्स प्रोटीन त्या ठिकाणी तयार झालेलं बघायला मिळतं. दीज प्रोटीन्स कंट्रोल व्हेरियस फंक्शन्स इन द बॉडी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड देअर ॲपिअरन्स टू. म्हणजेच काय, लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधील ते सगळे फंक्शन पण कंट्रोल करणार आहेत, शिवाय त्यांचा ॲपिअरन्स कसा असेल हेही ठरवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी DNA आणि त्याच्यातला जीन करताना बघायला मिळतो. ओके, रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.